सीईटीचे गुण वाढवून देण्याचा घोटाळा समोर आलाय. क्लास चालक आणि पालकाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. 99% आणण्याची गॅरंटी देतो असं क्लास चालक म्हणाल्याचं या रेकॉर्डिंग मधून समोर येत आहे. आम्ही सांगू त्या सेंटरवर जाऊन परीक्षा द्या असं सुद्धा क्लास चालकाने सांगितलंय. जे कॉलेज पाहिजे जी ब्रँच ती मिळवून देणार. क्लास चालकाने पालकाला ही ग्वाही दिली. कथित ऑडिओ क्लिप बाबत संबंधित विभाग आता चौकशी करण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा आता धक्कादायक माहिती समोर आली. नेमकं त्यामुळे आता शिक्षण व्यवस्थेमध्ये चाललंय तरी काय हा गंभीर प्रश्न निर्माण होतोय. सीईटीचे गुण वाढवून देण्याचा हा घोटाळा आता असल्याची माहिती मिळते. हॅलो हॅलो. हा बोला मॅडम. हा काय सांगा. नमस्कार सर. हा बोला ना. कुठनं बोलताय सर आपण? संभाजीनगर क्लिअर. नाही मी श्रीरामपूरून बोलतोय. तुमचा फोन आलेला मला. अच्छा अच्छा सर, आपल्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं कन्फर्मेशन आहे इंजिनिअरिंगचं. विदाउट सीईटी विदाउट जी. नाही सीईटी द्यावं लागेल सर. हा सीईटीच मार्क कमी पडले तरी मिळणार का आपल्याला ऍडमिशन? नाही कमी नाही सर. आपण जे सीईटी मध्ये मार्क आणून देतो स्टुडंटला 99% कसे म्हणजे पण त्यांचा आपले काही सेंटर आहेत सर, तिथे जाऊन स्टुडंटला एक्झाम द्यावं लागेल. म्हणजे आम्ही जे सिलेक्शन केलं ते सेंटर नाही घ्यायचे का? नाही ते नाही घ्यायचे सर. जे सेंटर आमचे आहेत ना तिथेच जाऊन एक्झाम द्यायची. म्हणजे मग पूर्ण प्रोसेस वगैरे मॅनेजमेंट आमचं असतं तिथे सेंटरवरती. बर. मग आम्ही स्टुडंटला 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो. बर. कारण स्टुडंटला जाऊन फक्त एक्झामला बसायचंय तिथे. बर बर. आणि मला एक सांगा मॅडम. नाही त्याच्या आधी आपल्याला काही पे करावं लागतात का? नाही पे अगोदर काहीच नाही करावं लागत तुम्हाला. एक पण तुम्हाला जर गव्हर्नमेंट नाही 1 रुपया पण नाही. जोपर्यंत स्टुडंट एक्झाम देऊन बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला 1ही रुपयात द्यायचा नसतो. तुमचे फक्त जे काही डॉक्युमेंट्स आहे ते लागणार. म्हणजे 10वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला. ते ओरिजिनल तुमच्याकडे द्यायचे का? हो ओरिजिनल आपल्याकडे ठेवायचे. बर. आणि हॅलो. हा सर, तुमचा मला सकाळी कॉल आलेला ना. हा इंजिनिअरिंगची ऍडमिशन रिगार्डिंग केलं बोला. हो सर. हा सर ऐका ना, मी पॅरेंट्सला बोललो पण त्यांना विश्वासच नाही बसत आहे की म्हणजे माझे पण 99% वगैरे येऊ शकतात का वगैरे. तुला ऑफिस कुठलं जवळपर्यंत, पुणे की मुंबई? मुंबईचं ना सर. बघा तुला मुंबईमध्ये असलं ऑफिस आहे. तुला जर करायचं असेल तर आपल्या ऑफिसमध्ये व्हिजिट करू शकतो तू. त्यांचं लास्ट इयर केलंय का? काय सर? त्यांचं आम्ही लास्ट इयर काम केलंय का? हा त्यांचा मी तुला रेफरन्स देऊ शकतो. ते मुलं शिकत आहेत व्हीजीटीआय मध्ये आणि त्यानंतर सीओईपी पीआयसीटी मध्ये. हा ठीक आहे सर. तुम्ही मम्मी सोबत एकदा बोलू शकता का? चालते ना. हा 1 सेकंड. हॅलो. हा मॅम बोला. हा सर, तुम्ही काय माझ्या मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात. हो मॅम. एमएससी सीईटीच्या एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला ते कॉलेज हवा असेल ना तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही इलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं. राईट. हो. सो आपण नाही का आपले काही सेंटर असतात एक्झाम सेंटर, त्या एक्झाम सेंटरवर येऊन तुमच्या मुलाला एक्झाम द्यावी लागेल. तर आपण तुम्हाला बॅक सपोर्ट करून त्यामध्ये इलिजिबल करून देऊ शकतो मॅम. हा पण हे कसं शक्य होईल सर? तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलाचा रिझल्ट येईल, ऍडमिशन होईल, त्यानंतर पे करायचे आहे. असं नाही की तुमच्याकडनं आधी पैसे घेता 1 पण रुपया. तसं आपलं ऑफिस पण आहे, ज्यांचं मी लास्ट इयर काम केलं आणि यावर्षी करत आहे. तसे तुमच्या मुंबईमधलेच जवळपासचे क्लायंट आहेत मॅम माझे. म्हणजे की मी त्यांचे रेफरन्सही देऊ शकतो मॅम ते तुम्हाला की त्यांचं मी काम केलं लास्ट इयर आणि यावर्षी करत आहे. अच्छा, थँक्यू सर. आता एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूया. सीईटीचे गुण वाढवून देण्याचा घोटाळा आता समोर आलाय. क्लास चालक आणि पालकाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये 99% आणण्याची गॅरंटी देतो असं क्लास चालकाकडून सांगण्यात आलंय. आम्ही सांगू त्या सेंटरवर जाऊन परीक्षा द्या असंही यावेळी क्लास चालकाने म्हटलंय. त्याचा ऑडिओ क्लिप आता लोकशाही मराठीच्या हाती लागलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.